आवाज आपकी, खबर हमारी। आप देख रहे हैं न्यूज 24 उल्लासनगर। उल्लासनगर के कैंप 4 स्थित 14 नंबर स्कूल के पास रहने वाले रिक्शा चालक पंकज बनकर के घर में अचानक आग लगने से भारी नुकसान हुआ। इस आगजनी में घर का सारा घरेलू सामान जलकर राख हो गया। जानकारी के अनुसार पंकज बनकर शुक्रवार को अपने परिवार के साथ बहन के घर पर गए हुए थे। इसी दौरान पड़ोसियों ने फोन कर बताया कि उनके घर में आग लगी है। पड़ोसियों ने तत्परता दिखाते हुए घर का ताला तोड़कर ड्रम में रखे पानी से आग बुझाने की कोशिश की, लेकिन तब तक आग ने पूरे घर को अपनी चपेट में ले लिया था। सूचना मिलते ही पंकज तुरंत घर पहुंचे, लेकिन तब तक घर में रखा सारा सामान जल चुका था। बाद में अग्निशमन विभाग मौके पर पहुंचा और आग पर काबू पाया। पंकज बनकर रिक्शा चलाकर अपने परिवार का पालन पोषण करते हैं। इस घटना के बाद वे पूरी तरह बेघर जैसे हालात में आ गए हैं। पंकज ने स्थानीय नगर सेवकों और शहर के प्रतिनिधियों से मदद की गुहार लगाई है, ताकि वे फिर से अपने परिवार को संभाल सके। तुमचं नाव काय, तुम्ही राहायला कुठे आणि तुमच्या घराला आग जी लागलेली ती कशा काय करणार सर तुम्ही? माझं नाव पंकज नामदेव बनकर आहे। मी प्राथमिक मराठी शाळा क्रमांक 14 समोर मिलिंद नगर उल्हासनगरच्या इथे राहतो आणि मी माझी आणि माझी मिसेस आम्ही तिघं 2 वाजता काल जेवण वगैरे आमचं झालं आणि बहिणीकडे आम्ही बहिणीचा फोन या म्हणे घरी कोण नाही तिकडे जा। पोरं आमचे काल सहलीला गेले होते, विकास मंदिरच्या काल सहल होती, तर माझे भाचे तिकडे गेले, बोललो घर एकटे आहेत आपण चल बहिणीकडेच जाऊ। बहीण राहते आनंदविजय शाळेजवळ। आम्ही ते 2 वाजता गेलो। आम्हाला 1 तासानंतर फोन आला की तुमच्या घरापासून एक बाजूला सिंधी राहतात हे पंजाबी लोक, त्यांनी फोन केला आपके घर को कुछ तो हुआ है, आग लगा ऐसा लग रहा है आप जल्दी आओ। मी येईपर्यंत शेजारच्या लोकांनी माझा दार वगैरे लॉक होता तो तोडला आणि त्यातनं ते बाहेर ड्रमातलं पाणी होते टाकण्याचा प्रयत्न केला, आग विझवण्याचा प्रयत्न केला, पण आग काही विझलीच नाही। तोपर्यंत फायर ब्रिगेड पण आलेले होते। त्या फायर ब्रिगेडवाल्यांनी सगळे आग विझवली। आग लागण्याचं कारण तर आम्हाला काही कळलं नाही, कारण आम्ही घरातच नव्हतो। आणि नंतर त्या फायर ब्रिगेडने आग विझवली। त्या आग विझवल्यानंतर मग ही परिस्थिती आता समोर आहे ती तुमची आहे। काय काय नुकसान झालं तुमचं? माझं फ्रीज गेलं, माझे भांडे वगैरे इथे जे होते ते वस्तू, कपाट तर हा पूर्ण माझा कपाट जळा। याच्यात काय होतं ते आमच्या आईने नंतर सांगितलं काय गळ्यातलं बायकोचं काय होते पैसे ते सगळं जळाले आणि त्यातमध्ये काही म्हणजे भेटले नाही। या साईडला सगळे भांडे वगैरे ते जळाले, इकडे मीटर वगैरे घरात जळालं, पूर्ण पत्रे तुटले, भिंती पडायसारखी झाली माझी आता। मला विनंती आहे साहेब की तुमच्या मार्फत माझे स्थानिक नगरसेवक आहे किंवा राजकीय नेते त्यांनी आम्हाला थोडा सपोर्ट करावा आणि आमचं जे झालेलं नुकसान आमचं थोडंसं लक्ष द्यावं, एवढीच मला त्यांनी विनंती। जय महाराष्ट्र।